एका छोट्या गावात रामू नावाचा एक लाकूड तोडणारा राहायचा. रामू खूप प्रामाणिक आणि मेहनती होता. तो रोज सकाळी आपली लोखंडी कुऱ्हाड घेऊन जंगलात जायचा आणि झाडावर चढून लाकूड तोडायचा. आहाहा, आजचा दिवस किती सुंदर आहे. चला लवकर जंगलात जातो आणि लाकूड तोडतो. रामू नेहमीप्रमाणे एक उंच झाडावर चढला आणि लाकूड तोडायला लागला. त्याची कुऱ्हाड झाडाच्या खोडावर जोरजोरात आपटत होती, पण अचानक त्याचा हात घसरला आणि त्याची कुऱ्हाड खाली नदीच्या खोल पाण्यात पडली. अरे, माझी कुऱ्हाड! ही तर माझी एकमेव कुऱ्हाड होती. आता मी काय करणार? लाकूड कस काय तोडणार? माझं कुटुंब कस काय चालणार? अरे देवा, मला मदत कर. माझी कुऱ्हाड मला परत दे. रामूच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो नदीच्या काठावर बसून रडत होता. तेवढ्यात नदीच्या पाण्यातून एक तेजस्वी उजेड पडला. पाण्याच्या लाटांमधून एक सुंदर देवी प्रकट झाली. अरे लाकूड तोड्या, तू का रडतोस? तुझ्या मनातलं दुःख सांग, मी तुझी मदत करेन. देवी, तुम्ही कोण आहे? माझी कुऱ्हाड ती नदीमध्ये पडली. मी झाडावर लाकूड तोडत होतो आणि माझा हात घसरला. ती माझी एकमेव कुऱ्हाड होती आणि आता मी काय करू? माझ्याकडे लाकूड तोडायला कोणतीही दुसरी कुऱ्हाड पण नाही. घाबरू नको रामू, मी तुझी कुऱ्हाड परत आणते. थांब जरा. देवी पाण्याच्या खोलावर गेली आणि थोड्या वेळाने परत आली. तिच्या हातात एक चमकणारी सोन्याची कुऱ्हाड होती. ती इतकी सुंदर होती की तिचा प्रकाश सूर्यासारखा चमकत होता. अरे रामू, ही तुझी कुऱ्हाड आहे का? नाही देवी, ही कुऱ्हाड माझी नाही आहे. ही तर सोन्याची आहे. माझी कुऱ्हाड तर लोखंडाची आहे आणि साधी सुद्धा. ठीक आहे, मी परत पाहते. देवी पुन्हा नदीच्या खोल पाण्यात गेली आणि ह्यावेळी तिच्या हातात एक चांदीची कुऱ्हाड होती. ती चांदण्यांसारखी चमकत होती. रामू, ही तुझी कुऱ्हाड आहे का? नाही नाही देवी, ही सुद्धा माझी कुऱ्हाड नाही. ही तर चांदीची आहे. माझी कुऱ्हाड तर लोखंडाची आहे. तुझी प्रामाणिकता मला आवडली. रामू, थांब, मी आणखी एकदा बघते. यावेळी देवी जेव्हा परत आली तेव्हा तिच्या हातात रामूची जुनी लोखंडी कुऱ्हाड होती. ती साधी होती, पण रामूसाठी ती अनमोल होती. ही आहे का तुझी कुऱ्हाड रामू? हो हो देवी, हीच माझी कुऱ्हाड आहे. तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझं आयुष्य वाचवलं आणि मला माझी कुऱ्हाड परत दिली. रामूने आपली कुऱ्हाड हातात घेतली आणि आनंदाने त्या कुऱ्हाडीला मिठी मारली. तो घरी जायला निघाला, पण देवीने त्याला थांबवलं. थांब रामू, तुझ्या मनात लालच नाही. तुझी प्रामाणिकता खरी आहे, म्हणून मी तुला फक्त तुझी लोखंडी कुऱ्हाडच नाही तर ही सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाडही देत आहे. तू यांचा योग्य वापर कर. देवी, तुम्ही इतकं सगळं मला का देताय? मी तर फक्त माझी कुऱ्हाड मागितली. कारण तू प्रामाणिक आहेस रामू. प्रामाणिकता हाच खरा दागिना आहे. जा, सुखी राहा. रामूने तिन्ही कुऱ्हाडी घेतल्या आणि आनंदाने घरी परतला.
गावात पोहोचल्यावर त्याने गावकऱ्यांना सगळी हकीकत सांगितली. गावकरी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते. त्यांनी सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड पाहिली आणि रामूच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं. पण गावात एक शामू नावाचा दुसरा लाकूड तोडा राहत होता. तो लोभी आणि कपटी होता. रामूच्या गोष्टी ऐकून त्याच्या डोक्यात लालच आला. तो म्हणाला, जर रामूला सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड मिळाली तर मलाही मिळेल. दुसऱ्या दिवशी सकाळी शामू आपली लोखंडी कुऱ्हाड घेऊन जंगलात गेला. तो झाडावर चढला आणि लाकूड तोडायला लागला. पण त्याने मुद्दाम आपली कुऱ्हाड नदीत फेकली आणि खाली जाऊन रडायला लागला. अरे माझी कुऱ्हाड, माझी एकमेव कुऱ्हाड. अरे देवा, माझी कुऱ्हाड पाण्यामध्ये पडली. आता मी काय करू? अरे देवा देवा, मला मदत कर. त्याच वेळी नदीतून तोच तेजस्वी उजेड पडला आणि देवी पुन्हा प्रकट झाली. तिच्या हातात एक चमकणारी सोन्याची कुऱ्हाड होती. अरे लाकूड तोड्या, ही तुझी कुऱ्हाड आहे का? हो देवी, हीच माझी कुऱ्हाड आहे. मी झाडावर लाकूड तोडत होतो आणि ही सोन्याची कुऱ्हाड पाण्यामध्ये पडली. ती मला द्या, ते माझीच कुऱ्हाड आहे. खरं सांग शामू, तुझ्या मनात लालच आहे. ही कुऱ्हाड तुझी नाही आणि तू खोटं बोलतोस. तुझ्या लालचामुळे तुला काहीच मिळणार नाही. देवी नदीत परत गेली आणि पुन्हा कधीच बाहेर आली नाही. शामू रडत बसला. त्याची लोखंडी कुऱ्हाडही गेली आणि त्याच्या हातात काही लागलं नाही. गावात परतल्यावर शामूने गावकऱ्यांना सगळी गोष्ट सांगितली. गावकऱ्यांनी त्यांना हसत हसत सुनावलं. शामू, लालच करणाऱ्याचं असंच होतं. रामू सारखा प्रामाणिक राहा, मग बघ तुलाही सुख मिळेल. रामूच्या प्रामाणिकपणामुळे गावात समृद्धी आली. गावकरी त्याचं कौतुक करायचे आणि शामूनेही आपली चूक मान्य करून प्रामाणिकपणे जीवन जगायचं ठरवलं. ह्या गोष्टीतून आपल्याला शिकवण मिळते की प्रामाणिकपणा आणि मेहनत हेच खरे खजिने आहे. लालच केल्याने काहीच मिळत नाही, पण प्रामाणिकपणे आयुष्य सुखी आणि समृद्ध होते.